माननीय सन्माननीय डॉक्टर संजीव आकेरकर सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर स्मिता सुरवसे, त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्वेसर्वा माननीय श्री उमेश काळवणकर सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक केंद्र संयोजक नितीन बांबर्डेकर सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व समंत्रक, तसेच एम ए एज्युकेशन प्रथम वर्ष सेकंड वर्ष याचे सर्व प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा एम ए योगा फर्स्ट इयर, डिप्लोमा इन योगा DSM आणि BSc सर्व प्रशिक्षणार्थी आणि प्रेक्षक वृंद या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर आहे असं म्हटलं जातं. ज्ञानाची साधना ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आपण सर्वजण ज्ञानाची साधना करत असतो. मी सर्वांना विनंती करेन की सर्व अतिथी, त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठावरचे मान्यवर यांना विनंती करेन की सर्वांनी आपण उभं राहूया, ज्ञानाची साधना करूया आणि विद्यापीठ गीत आपण स्मरण करूया. धन्यवाद. ज्ञानाची साधना तशी आहे की साक्षात परमेश्वराने सुद्धा ज्ञानाला खूप मानलेलं आहे. जसं ना एक पुष्प उमलताना एक पाकळी जशी उमलते आणि एक सुंदर असं त्याचं पुष्प तयार होतं, निसर्गाची फार मोठी किमया आहे. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाचे सर्व अध्यक्ष, नियोजित अध्यक्ष, सर्व अतिथी यांच्या आगमनाने एक सुंदर असं पुष्प तयार झालेलं आहे. सर्वांना माहिती आहे की कार्यक्रमाची सुरुवात ही एका दीप प्रज्वलनाने म्हणजे तेजोमय दिव्याने होत असते. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे असं म्हटलं गेलं आहे की शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही तेजोमय प्रकाशाने व्हावी ही आपली संस्कृती आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याप्रमाणेच प्रमुख अतिथी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून या सोहळ्याचा शुभारंभ करावा.
त्याचप्रमाणे सर्व अध्यक्ष, सर्वनीय अतिथी, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर व समंत्रक यांना विनंती करेन की त्यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या पेड संस्थेचे सर्व आदरणीय सन्माननीय गाळवणकर सर यांचे पिताश्री व मातोश्री पण आलेले आहेत. त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. कार्यक्रमाचं सुंदर पुष्प तयार झालेलं आहे. प्रेक्षकांच्या टाळ्याशिवाय मजा नाही. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या. सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही परमेश्वराच्या आठवणीने होते, कारण परमेश्वराची साधनाच हीच आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये साथ देत असते. म्हणून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करणार आहोत. हे ईशस्तवन सादर करणार आहेत आपल्या कॉलेजचे MA एज्युकेशन प्रथम वर्षीचे प्रशिक्षणार्थी. यामध्ये सौ स्वरा राऊळ, सौ वैशाली नाईक, तेजा ताटे, त्याचप्रमाणे गोसावी सर, सरोदे सर व अनिल पाटकरजी सर. इथे आपल्याला हार्मोनियम वादक म्हणून लाभलेले आहेत मंदार जोशी. त्याचप्रमाणे कलेची साधना करणारे की विशेष म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे आदरणीय आपल्या संस्थेचे सर्वा गाळवणकर सरांचे सुपुत्र हे आपल्याला तबलावादक म्हणून लाभलेले आहेत रजत गाळवणकरजी. मी प्रशिक्षणार्थींना विनंती करते की त्यांनी ईशस्तवन स्वागत करायचे आहे, ईशस्तवन सादर करायचे आहे.
आजची सुंदर मैफिल म्हणजे हे वाद्यवृंद आणि त्याचप्रमाणे गायकांचा जो चमू होता त्यांनी सुंदर असं वातावरण निर्माण केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. अतिथी देवो भव आपल्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य लागतं. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजीव आकेरकर सर यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सर्वेसर्वा सन्माननीय उमेश काळवणकर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. डॉक्टर संजीव आकेरकर MD इन मेडिसिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हृदयरोग तज्ज्ञ सरांचं 1ली ते 10वी शिक्षण राजा शिवाजी विद्यालय दादर येथे झालेलं आहे. 11वी 12वी रुईया कॉलेज आणि सेठ GS मेडिकल कॉलेज येथून त्यांनी MBBS ची पदवी पूर्ण केलेली आहे. ग्रँड मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटलमधून MD मेडिसिनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. सरांनी हिंदुजा JJ हॉस्पिटल तसेच मुंबई ताडदेव माहीम येथे खाजगी प्रॅक्टिस पण केलेली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया फिजी इथल्या सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात देखील सरांनी काम केलेलं आहे. सरांचं स्वतःचं अद्ययावत असे अतिदक्षता विभाग आणि डायलिसिस सेंटर कुडाळमध्ये आहे. 2012 पासून रोज जिल्हा रुग्णालय सावंतवाडी देवगड मालवण या शासकीय रुग्णालयात डायलिसिस इंचार्ज म्हणून सर काम करत आहेत. SSPM मेडिकल कॉलेज पडवे येथे 2005 पासून फिजिशियन व 2020 पासून प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. सरांच्या व्यक्तिमत्वातला एक वेगळा पैलू म्हणजे सर स्वतः नाट्यकर्मी आहेत, नाट्य कलावंत आहेत आणि त्यांनी गांधी विरुद्ध सावरकर, आचार्य अत्रे यांच्या नाटकात देखील काम केलेले आहे. अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी. यानंतर आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर स्मिता सुरवसे मॅडम. या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी मुंबई येथील KJ सोमय्या महाविद्यालय मुंबई येथे पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स विभागामध्ये प्राध्यापक तसेच शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. त्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आहेत. अध्यापन कार्यकाळात त्यांनी संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे एकूण 7 संशोधन प्रकल्प पूर्ण झाले असून आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमधून 20हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. संशोधन क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना लक्षवेधी प्राध्यापक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले आहे. आणि सर्वात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या पहिल्या महिला प्राचार्य म्हणून धुरा सांभाळत आहेत. आणि त्यांना भाषा आणि सांस्कृतिक अभ्यासातील कार्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार 2025 देण्यात आलेले आहेत. आणि अजूनही एक वाखणण्याजोगी गोष्ट आहे, तीच अलीकडे झालेली आहे, ती म्हणजे मॅडमना ज्ञानज्योती 12 विज्ञान विरांगण या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या कालच माननीय आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झालेले आहे. आणि अशा एका अनोख्या एक स्त्रीसाठी आणि त्यांचा आपण मोठ्या टाळ्यांच्या गजरात सन्मान करूया. मी आदरणीय संस्थेचे CEO सन्माननीय सौ अमृता काळवणकर मॅडमजी यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर स्मिता सुरवसे मॅडमना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर BED कॉलेजचे सर्वेसर्वा ज्यांनी हे अभ्यास केंद्र सगळं निर्माण केलेलं आहे, शून्यातून ज्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे, असे आमच्या संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय श्री उमेश काळवणकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आपल्या BED कॉलेजचे अभ्यास केंद्राचे समन्वयक प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सर.
धन्यवाद सर. त्यानंतर आदरणीय प्राध्यापिका मेघा पवार मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या संस्थेच्या CEO सन्माननीय सौ अमृता काळवणकरजी मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री उमेश काळवणकरजी यांचे बाबा यांचे स्वागत करतील आपल्या कला वाणिज्य आर्ट्सचे कॉमर्सचे केंद्र प्रमुख प्राध्यापक आदरणीय अरुण मरगजी सर. त्याचप्रमाणे धन्यवाद सर. किती छान दुग्ध शर्करा योग आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुत्र आणि पिता किती छान वाटतंय बघा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे सासूआईंचं पण स्वागत एका काळवणकरजी मॅडम करत आहेत. हा सुद्धा दुग्ध शर्करा योग आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर बीएड कॉलेजचे प्राचार्य आदरणीय प्राध्यापक परेश धावडे सर यांचं स्वागत करतील आदरणीय प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सर. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आदरणीय प्राध्यापक अरुण मरगजींचे स्वागत करतील आदरणीय प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय स्वाती देसाई MA योगा प्रशिक्षणार्थी यांना विनंती आहे की त्यांनी प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सौ स्वाती देसाई मॅडम MA योगा प्रशिक्षणार्थी. यानंतर विनंती आहे भावशाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जयप्रकाशजी पवार यांनी स्टेज जवळ यायचं आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे प्राध्यापक नागेश कदमजी सर सांस्कृतिक विभाग प्रमुख. मी जयप्रकाश पवारजींना विनंती करेन की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे श्री आनंद राऊळ वर्गप्रतिनिधी MA द्वितीय वर्ष आणि स्टेजजवळ यायचं आहे. तसंच राजेंद्र गोसावी MA एज्युकेशन प्रथम वर्ष वर्गप्रतिनिधी यांनीही पुढे यायचं आहे. मी प्राध्यापिका मेघा पवार सांस्कृतिक सहविभाग प्रमुख यांना श्री आनंद राऊळ वर्गप्रतिनिधी MA द्वितीय वर्ष हे गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. त्याचप्रमाणे सौ सावंत मॅडम MA एज्युकेशनच्या प्रशिक्षणार्थी यांना विनंती करते त्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. सौ नीता सावंत MA योग प्रथम वर्ष वर्गप्रतिनिधी यांनीही स्टेजजवळ यायचं आहे. त्याचप्रमाणे सौ आराध्य भिसे BSc प्रथम वर्ष वर्गप्रतिनिधी यांनीही स्टेजजवळ येऊन उभं राहायचं आहे. मी सौ सावंत मॅडम यांना विनंती करेन की आमचे संशोधक मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय डॉक्टर सतीश देसाई यांना पुष्प देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सौ नीता सावंत यांनी स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे योगाचे समंत्रक डॉक्टर संगीता तुपकर यांचं स्वागत करतील सौ नीता सावंत MA योग प्रथम वर्ष वर्गप्रतिनिधी. नाही. त्यानंतर सौ आराध्य भिसे BSc प्रथम वर्ष वर्गप्रतिनिधी प्राध्यापक रिद्धी पाताळे योगाचे समंत्रक यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. त्यानंतर सौ शर्वरी राजाध्यक्ष सांस्कृतिक प्रतिनिधी यांनी पुढे यायचं आहे. सौ तेजल तामणकर योगाचे प्रशिक्षणार्थी यांनीही पुढे यायचं आहे. प्राध्यापक रिद्धी पाताडे मॅडम योगाचे समंत्रक. मी सौ आराध्य भिसे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे.
प्राध्यापक रीती पाताडे मॅडम, त्याचप्रमाणे सौ शर्वरी राज्याध्यक्ष सांस्कृतिक प्रतिनिधी यांना विनंती आहे की त्यांनी प्राध्यापक तृप्ती तोरसकर मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे, गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर सौ तेजल तांबळकर यांना विनंती आहे योगा प्रशिक्षणाने उपस्थित राहायचं स्टेज जवळ येऊन. मी प्राध्यापक वर्षा गावरकर मॅडम यांना सौ तेजल तांबणकर मॅडम यांनी पुष्प देऊन स्वागत करावं अशी त्यांना विनंती करते. सौ तेजल तांबणकर मॅडम यांना विनंती करते. त्यानंतर सई कांजी मॅडम सांस्कृतिक प्रतिनिधी ME एज्युकेशन यांनी स्टेजजवळ यायचं आहे. श्री सचिन तांबे सांस्कृतिक प्रतिनिधी योग शिक्षक पदविका यांनी स्टेजजवळ यायचं आहे. मी सई कांजी मॅडम यांना विनंती करेन की प्राध्यापक चैताली बांदेकर मॅडमना त्यांनी पुष्प देऊन त्यांचं पण स्वागत करायचं आहे. श्री सचिन तांबे सर यांनी इथे उपस्थित राहायचं आहे, स्टेजजवळ उपस्थित राहायचं आहे. सौ नीता सावंत मॅडमना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. नीता सावंत मॅडम, वर्षा गावकर मॅडम, प्राध्यापक वर्षा गावकर मॅडम, चैताली बांदेकर मॅडम, ऋतुजा निमरे मॅडम, प्राध्यापक मंदार जोशी, मी श्रीमती आशा अवरी कुलकर्णी सांस्कृतिक प्रतिनिधी ME योगा सांस्कृतिक प्रतिनिधी यांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापक मंदार जोशी सर यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे श्री किशोर संसुरकर दाबोली हायस्कूल मुख्याध्यापक यांनी स्टेजजवळ यायचं आहे. प्राध्यापक प्राची परब, श्री रामप्रसाद गोसावी सर यांनीही उपस्थित राहायचं स्टेजजवळ. तसंच श्री गुरुनाथ तांबणकर सर यांनीही उपस्थित राहायचं आहे. मी सन्माननीय श्री किशोर संसुरकर दाबोली हायस्कूल मुख्याध्यापक यांना विनंती करेन की त्यांनी प्राध्यापक प्राची परब मॅडमना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही कार्यक्रमाचं जे प्रमुख सूत्र आहे ते म्हणजे कार्यक्रमाचा हेतू हा प्रस्तावित होणं खूप महत्त्वाचं असतं, तो समजणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला खूप महत्त्व आहे. मी आमच्या बीड कॉलेजचे केंद्र समन्वयक आदरणीय नितीन बांबर्डेकर सर यांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बॅरिस्टर नाथपै BEd महाविद्यालय आणि बॅरिस्टर नाथपै कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रांचा या ठिकाणी स्नेहबंध पर्व 3 हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अष्टपैलू डॉक्टर संजीवजी आखेरकर साहेब. प्रस्तावनेमध्ये आपण बघितलेलं आहे, सूत्रसंचालनामध्ये आपण बघितलं की त्यांचा परिचय आपण केल्यानंतर आपल्याला कळलंच की डॉक्टर आखेरकर साहेबांचं कार्य किती महान आहे. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरवसे मॅडम याही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी फार मोठं संशोधनाचं कार्य केलेलं आहे. अशा दोन्ही दिग्गज पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. मित्रहो, आपल्याला माहिती असेल की स्नेहबंध पर्व 3 हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय. विचारपीठावर उपस्थित असणारे आमच्या या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख अतिथी सन्माननीय उमेशजी गाळवणकर सर, ज्यांच्यामुळे हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शिक्षणक्रम या संस्थेत सुरू झाला आणि त्यांच्यामुळेच आज पर्व 3 हा या सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याचं श्रेय आदरणीय उमेशजी गाळवणकर साहेबांना आता जोरदार टाळ्या गाळवणकर साहेबांसाठी. त्याचबरोबर आजच्या या विचारपीठावर उपस्थित आजच्या या संस्थेचे CEO अमृता गाळवणकर मॅडम, त्याचबरोबर दोन्ही केंद्रप्रमुख आदरणीय अरुण मरगज, आदरणीय परेशजी धावडे सर आणि विविध शिक्षणक्रमाचे सर्व समंत्रक, योगा, त्यानंतर DSM MA एज्युकेशन आणि विज्ञान अभ्यास केंद्राचे सर्व समंत्रक. मित्रहो, यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं अभ्यास केंद्र हे बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेने 2007 पासून सुरू केलेलं आहे. फार मोठा अनुभव या शिक्षण संस्थेला दूरस्थ विभाग चालवण्याचा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, ते अनेक प्रकारच्या पदव्या घेऊन आज बाहेर पडलेले आहेत. या शिक्षण संस्थेने फक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचंच अभ्यास केंद्र सुरू केलं नाही, तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ या राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना सुद्धा आपल्या या बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेमध्ये झालेली आहे. आणि शिक्षण शास्त्रामधून BEd होऊन बाहेर पडलेले अनेक 7 बॅचेस या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती असेल की हा स्नेहबंध पर्व 3 हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू हाच आहे की या विविध शिक्षण क्रमामध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यामध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षणार्थी आहेत, त्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे MA योगा आणि डिप्लोमा योग टीचरचे प्रशिक्षणार्थी आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेचे BSc भाग 1 PSc PCM आणि BCZ चे विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत. मित्रांनो, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम स्नेहबंध पर्व 3 या ठिकाणी साजरा होताना आम्हाला खरं तर अत्यंत आनंद होत आहे. आणि हा कार्यक्रम केवळ कला सादरीकरणासाठी नाही आहे, त्यामुळे कृपया ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर हा कार्यक्रम आहे प्रशिक्षणार्थी म्हणजे पियर ग्रुपमध्ये आणि प्रशिक्षणार्थी आणि समंत्रक म्हणजे प्राध्यापक यांच्यामध्ये अधिक जिव्हाळ्याचं नातं दृढ करणारा हा एक कार्यक्रम आहे आणि म्हणून तो जिव्हाळा दृढ व्हावा, स्नेहबंध दृढ व्हावा आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी अभ्यास केंद्राने केलेलं आहे. आणि या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून या सोहळ्यामध्ये चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी आज सगळे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपल्यासमोर साजरे करणार आहेत. आणि खरं तर शाळेमध्ये असताना बरेच शिक्षक या ठिकाणी आहेत. या MA योगामध्ये सुद्धा 5 डॉक्टर आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी PG डिग्री पूर्ण करण्यासाठी या अभ्यास केंद्रावरती आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या शाखेमध्ये शिकणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामधले आहेत आणि म्हणजे अगदी वेगवेगळ्या क्षेत्र म्हणजे अगदी अभियांत्रिकी असेल, MBA असेल, त्यानंतर वकील क्षेत्रामध्ये असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी एकत्र येऊन हा आजचा कार्यक्रम साजरा करणार आहेत. त्यामुळे एका शिक्षणशास्त्राचेच प्रशिक्षणार्थी नाहीत तर अन्य वेगवेगळ्या शाखांमधले प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपला कार्यक्रम या ठिकाणी साजरा करणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञान ही विद्याशाखा या संस्थेने या वर्षी सुरू केलेली आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम खरं तर बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेने सुरू केलेला आहे, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेच नाही. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विज्ञानाची शाखा सुरू करून संस्थेने एक आयाम घातलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा फायदा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही इतर राज्यांना सुद्धा, गोवा राज्यातल्याही शिक्षकांना होणार आहे. त्याचबरोबर या संस्थेने MA योगा हा एक नवीन शिक्षणक्रम सुरू केलेला आहे. खरं तर LP मध्ये योगाचं महत्त्व फार मोठं आहे आणि योगाचं काय महत्त्व आहे हे आपल्या संपूर्ण भारत देशाला माहिती आहे आणि या संस्थेने ती गरज ओळखली आणि MA योगा हा पदव्युत्तर शिक्षणक्रम खऱ्या अर्थाने या बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये या ठिकाणी याच वर्षी सुरू झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने योगाचेही प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेले प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आहेत. मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं हे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. छान अशी ज्ञानसाधना या केंद्रामध्ये चाललेली आहे आणि आज पूर्णपणे प्रास्ताविकाच्या माध्यमातून तुम्हाला सरांनी महत्त्व सांगितलेलं आहे. यानंतर इथे ॲडव्होकेट विवेक मांडगुळकर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. ॲडव्होकेट विवेक मांडगुळकर सर. मी संस्थेचे चेअरमन आदरणीय काळवणकर सर यांना विनंती करेन की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचा मनोगत अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम मी समंत्रक डॉक्टर सतीश तेरसे सर यांना विनंती करेन की त्यांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. नमस्कार.
सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गाळवणकर साहेब, त्याचबरोबर लागलेल्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय आकेकर साहेब, त्याचबरोबर सुर्वेसर मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मित्र हो, कार्यक्रम जसजसा पुढे जाणार आहे तसतसं या ठिकाणी याची डोळा आपण हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवणार आहोत. हा कार्यक्रम सांस्कृतिक जरी असला तरी या कार्यक्रमाने अर्थातच या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये सेंटर्स आहेत, पण ही अशी एक प्रशाला आहे, ही असे संकुल आहे की ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी इथं आपल्याला अनुभवता येणार आहे. मित्र हो, या संकुलामध्ये आपण ज्यावेळेला ज्ञान घेतो त्या ज्ञानाबरोबरच या ठिकाणी अनेक सुप्त गुणांना या ठिकाणी संधी मिळावी म्हणून या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गाळवणकर साहेब यांनी आपणासाठी हे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि अर्थातच या ठिकाणी आपल्या या सेंटरमध्ये काही नवीन विद्यार्थी आहेत, काही रिटायरमेंटच्या जवळ आलेले सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. हे सगळं या ठिकाणी अनुभवत असताना एक वेगळ्या प्रकारे या ठिकाणी निश्चितच आपण एका वेगळ्या विश्वात या ठिकाणी जाणार आहोत. या कार्यक्रमासाठी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर सांस्कृतिक प्रतिनिधी आदरणीय त्याचप्रमाणे समंत्रक प्राध्यापक नागेश कदम सर आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आपले रसिक प्रेक्षक, आपण काही भाषणं करायच्या ऐकायच्या तयारीत नाही आपण आहोत कोणीच, आणि तरीसुद्धा हा जो एक मोठा महावृक्ष झालेला आहे त्या साक्षीदार मी आहे. तर 2007 पासून या सगळ्या संस्थेमध्ये सातत्याने काही ना कामाने येत असतो आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना जी शैक्षणिक सुविधा निर्माण केलेली आहेत ते आदरणीय आमचे गाळवणकर साहेब आणि अमृता मॅडम यांच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे खरं म्हणजे. कारण विद्यापीठासारखंही वातावरण आहे. मी विद्यापीठात शिकलेलो विद्यार्थी आहे शिवाजी विद्यापीठमध्ये, पण विद्यापीठासारखं इकडे सगळं माहोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे इथे येणारा प्रत्येकजण जो शिक्षक आहे, जो विद्यार्थी म्हणून इथे शिकत आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या मनात हे सगळं परिसर बघितल्यानंतर जिथं तिथं सेल्फी काढण्याचा मोह इथल्या लोकांना आवडत नाही साहेब. आणि इतक्या प्रकारचे चांगल्या प्रकारे सोयी तुम्ही करून ठेवलेली आहे. आणि हा सुद्धा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ही सांस्कृतिक कार्यक्रमाची देण सुद्धा साहेबांच्या मनातलीच आहे. कारण 3 वर्षापूर्वी आम्ही जो कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी तर सांगितलं की आपल्या जे हे सगळे विद्यार्थी आहेत, सगळे सेवांतर्गत जे प्रशिक्षण घेत आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांचा इथे आपल्याकडे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि हे सगळं दिव्य हे आमचे सर अरुण मरगज साहेब, त्यानंतर आमचे बांबाडेकर सर, धावडे सर, हे सगळेजण चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. आम्ही फक्त निमित्त मात्र असतो, पण सगळी धुरा या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि खरं म्हणजे तुम्हाला सर्वांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय प्राध्यापक मरगज सर आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. नमस्कार. वेळाअभावी सर्वांची नावं घेत नाहीत, परंतु या स्नेहबंधासाठी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर आकेरकर सर, प्रमुख अतिथी सन्माननीय स्मिता डॉक्टर सुरोशे मॅडम, चेअरमन सर आणि सर्व व्यासपीठावर माननीय व्यक्ती आणि उपस्थित सर्व श्रोते हो, रसिक प्रेक्षक हो. विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ म्हणून देत असताना स्वतःतले काही राहून गेलेले कलागुण असतात, ते कलागुण आमच्या समोर आणि इतरांसमोर सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने आमचे चेअरमन उमेशजी गाळवणकर यांनी ही संकल्पना मांडली की जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात त्याने विद्यार्थ्यांना घडवत असताना स्वतःला अभिव्यक्त करायचं राहून गेलेलं असतं, ती त्यांची जी त्यांच्यातील कला आहे ती कला या स्नेहबंधातून सादर व्हावी ह्या हेतूने ही संकल्पना सोडलेली आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा स्नेहबंध किंवा या मुक्त विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव हा अपवादानेच आढळतो. आणि कुडासारख्या तसं पाहिलं तर छोटंच शहर म्हणून या शहरामध्ये जवळजवळ 250-300च्या दरम्यान असणारी जी या ठिकाणी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत की त्यांनी अतिउत्साहाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे. जवळजवळ 30 ते 35 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. तर आपण स्वतःचं लहानपण पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न या स्नेहबंधातून करत आहात.
तर या सर्व कलावंतांना, शिक्षकांना शुभेच्छा आणि यांची कला पाहण्यासाठी जे कुटुंबीय आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर बी एड कॉलेजचे प्राचार्य आदरणीय धावडे सर आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत जे विविध अभ्यासक्रम चालतात त्या अभ्यासक्रमातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम स्नेहबंध पर्व 3 आदी इथे पार पडतो आहे. या निमित्ताने या रंगमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर आकेरकर सर तसेच प्रमुख पाहुण्या सन्माननीय स्मिता सुरवसे मॅडम आणि या संस्थेचे चेअरमन सन्माननीय उमेश गाळवणकर सर, संस्थेच्या CEO सन्माननीय गाळवणकर मॅडम तसेच सर्व अभ्यासक्रमाचे समंत्रक आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यांच्या योगाने किंवा ज्यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम सगळा घडून आलेला आहे ते म्हणजे दोन्ही अभ्यासक्रमाचे केंद्र समन्वयक प्राध्यापक नितीन बांबाडेकर सर. गेल्या वर्षीसुद्धा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जो होता तो 4 जानेवारीला झाला होता आणि यावर्षीसुद्धा तो 4 जानेवारीलाच होतो आहे. जर आपण बघितलं तर 2007 पासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे ज्याला आपण दुरस्त शिक्षण पद्धती म्हणतो तर आज जवळजवळ 200 प्रशिक्षणार्थी या दुरस्त माध्यमाद्वारे वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण घेत आहे आणि एक त्यांच्या संकल्पनेतून आणि सरांच्या कल्पनेतून एक विचार आला की हे जे शिक्षक आहे ज्याला आपण इन सर्व्हिस असं म्हणतो की सेवांतर्गत म्हणतो की ते आपापल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे कार्यक्रम जे आहेत ते बसवत असतात पण त्यांच्यातला जो एक सुप्त कलागुण असतो तो तसाच निद्रिस्त अवस्थेत असतो आणि त्याला जागृत अवस्थेत कसं आणता येईल हा एक उद्देश त्यावेळेला एक 3 वर्षापूर्वी समोर आला आणि 2022मध्ये पहिल्यांदा शिक्षकांचं स्नेहसंमेलन हे जे आहे ह्या ज्या रंगमंचावर आयोजित झालं. हा 3रं वर्ष आहे, 3रं पर्व आहे. मला वाटतं हा वटवृक्ष जो आहे तो भविष्यातसुद्धा असाच फुलवत जाईल आणि जाता जाता एक सांगतो की आपल्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत ते असेच जिवंत ठेवायचे असतात आणि या माध्यमाद्वारे त्याला उज्ज्वल करायचं असतं. तर या निमित्ताने सगळ्या शिक्षकांना सगळ्या प्रशिक्षकांना या माध्यमाद्वारे मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मांडपुलकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. नमस्कार. आज या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे गुरुवर्य आणि आमचे मित्र जे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खरे अध्यक्ष लाभले ज्यांनी सांस्कृतिक कुडाळाची जोपासना आजपर्यंत केली. कुडाळचं सांस्कृतिक वैभव जे डॉक्टर आकेरकर सर केंद्रित आहेत असे आमचे गुरुवर्य डॉक्टर आकेरकर सर ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली आणि आमचे एक लहानपणापासूनचे मित्र आणि ज्यांनी एक कुडाळमध्ये एक वेगळं वैभव निर्माण केलं आहे. म्हणजे मग सांगितलं कोणी सेल्फी पॉईंट पण गाळवणकर साहेबांनी सांगितलं एक सेल्फी पॉईंट नाही एक आदर्श संस्था कसे असे आदर्श कार्यक्रम कसे असावेत. एक कोर्टाचे कार्यक्रम झाले अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि असे आमचे उमेश गाळवणकर म्हणजे एक सिंधुदुर्गातली एक बॅरिस्टर नाथपै संस्था एक शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं असे आमचे मित्र गाळवणकर सर आमचे गुरुवर्य आणि आमचे मित्र मरगत सर तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर. खरं तर व्यासपीठावर मी शुभेच्छेसाठी उभा राहिलो. खरं तर मी कार्यक्रमाला बिनबोलाव मेहमान आहे. माझी मिसेस या कार्यक्रमात गॅदरिंगला भाग घेते आणि मला सांगितलं कार्यक्रम बघायला ये. म्हटलं येतो कार्यक्रम बघायला. मी आणि माझी मुलगी आलो आणि तेव्हाच मला गाळवणकर सरांनी वर बोललं खरोखर माळवकर सर धन्यवाद मला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. खरोखर मी आज या मुक्त विद्यापीठ कार्यक्रमाला जे कार्यक्रमाचं आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलं खरं तर ही संकल्पना वाटतं मुक्त विद्यापीठाच्या प्रिन्सिपलांची नसेल तर मला वाटतं गाळवणकर सरांची असेल. गाळवणकर सर म्हणतात नुसतं तुम्ही कार्यक्रम येऊन फक्त शिकवू नका मुलांना आपले कलागुण सादर करा. आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ योगामध्ये जे मुलं शिकत आहेत किंवा जे आता प्रौढ झालेत
त्यांच्याच कलागुण आता या ठिकाणी सादर होणार आहेत. खरोखरच योगा ही चांगली संकल्पना आणि चांगला एक कल्पना आहे. सगळ्यांनी योगा करावं असं मला वाटतं. परंतु याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम करून आपल्या बालकांना आपले कलागुण सादर करणं हे सुद्धा एक खास बाब आहे. मी आज कार्यक्रमानिमित्त मी आज फक्त गाळवंकर सरांचं आभार आणि कौतुक व्यक्त करतो की कुडाला एक चांगलं भूषण मिळालं. मी तर सगळ्या कुडाळ नागरिक सगळ्यांना विनंती, गावात नागरिकांना विनंती करेन की आपला एक नागरी सत्कार काहीतरी करावा आणि तो नागरी सत्कार याच ठिकाणी व्हावा अशी आमची इच्छा आहे. खरं गाळवंकर साहेब, खरोखरच या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला शुभेच्छा येतो. गाळवंकर साहेब असेच कार्यक्रम करत जा, अशीच संस्था तुमची वृद्धिंगत हो अशी मी तुम्हाला शुभेच्छा येतो. आणि कार्यक्रमाला मला बोलवलंच, माझा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मनोगतातून तुम्ही छान असं भाषण व्यक्त केलेलं आहात. असं म्हटलं जातं, काकदृष्टी बको ध्यान श्वान निद्रा तथेवच अल्पभोजी कुरोत्यागी सर्वे सर्वा पंचलक्षणम. मला वाटतं या संस्थेचे सर्वा सन्माननीय गाळवणकर सर यांनी हा जो वटवृक्ष उभारलेला आहे त्याचं ज्ञानातून जो तो पसरतो आहे, अतिशय महत्त्वाचं त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी शून्यातून निर्माण केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी सन्माननीय उमेश गाळवणकर सर यांना विनंती करेन की त्यांनी थोडा बदल करतोय. योगा शिक्षिका आदरणीय रिधी पाताडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आजचे अध्यक्ष आकेरकर सर, डॉक्टर सुरोसे मॅडम, आपले गाळवणकर सर आणि बाकी सगळे आमचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ. मी योग शिक्षक म्हणून आता आमचं म्हणजे इथलं जेव्हा योगाचं कोर्स चालू झाला तर 3rd इयर आहे. डिप्लोमाचं आमचं 2 बॅचेस ऑलरेडी बाहेर पडले आहेत आणि आता एम ए योगा आत्ता आम्ही चालू केलं आहे याच वर्षी. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आम्ही घेतो आहे. याच्यामध्ये बरेच जणांना चांगल्या प्रकारे योग प्रशिक्षण देतोय त्यामध्ये. आजचा हा जो कार्यक्रम आहे याच्यात तर सगळ्याच फॅकल्टीचे मिळून सगळेजण पार्टिसिपंट्स आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही संडे टू संडे मिळतो फक्त सगळेजण, म्हणजे प्रशिक्षणार्थी आणि टीचर. तरी पण इतकी मेहनत घेऊन सगळे तयारी करतायत सध्या, म्हणजे वेळ फार कमी पडतो आणि सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. जसं सांगितलं सरांनी तसं सगळेजण टीचर आहेत किंवा बाकी क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सगळं सांभाळून हा प्रोग्राम सक्सेसफुल करायला सगळे छान म्हणजे मदत करतात आणि तो चांगल्या प्रकारे व्हावा, सक्सेसफुल व्हावा अशी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. मी सन्माननीय गाळवणकर सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, बॅरिस्टर शिक्षण संस्थेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत चालू असलेले अनेक अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांचा हा स्नेहबंध हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजीव आकेरकर सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सुरोसे मॅडम, ॲडव्होकेट विवेक मांडगुळकर सर, सर्व प्राचार्य, शिक्षक वृंद आणि प्रशिक्षणार्थी, अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना बोलायला उरलेला वेळ आम्ही ठेवलेला असल्यामुळे मी जास्त नाही बोलत. फक्त इतकंच सांगतो की मी माझं जे काही मनातलं होतं ते ऑलरेडी बोलून झालेलं आहे. पुन्हा एकदा फक्त तेच वेगळ्या पद्धतीने सांगतो की आता इथं सूत्रसंचालन करत हा कार्यक्रम म्हणजे जो काय ठरवला आहे, आयोजित केला आहे, त्या सगळ्यात मी पडलो नाही. नेहमी मी मध्ये मध्ये घुसतो, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. हे आता अजिबात मी केलेलं नाही.
आणि त्यांना 100% मार्क आहेत आता. कारण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख कोण हे त्यांनीच ठरवले, मी सांगितले नाहीत. मी फोन सरांना अशासाठी की नाही केले की तुम्ही जा आणि तुम्ही ठरवा तुम्हाला कोण आणायचे ते. आणि त्याने बरोबर असे आणले की दोन्ही डॉक्टर आणले, एक मेडिकलमधलं टॅबलेट देणारा आणि दुसरे विचारांची टॅबलेट देणारा. परंतु डॉक्टर आकेकर सर तर ते वैद्यकीय सेवेत सेवा देतच आहेत, पण त्याचबरोबर ते मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आता सर लेक्चर देतात. आणि गेल्या काही वर्षापासून जसं विवेक सर म्हणाले तसं ते सुंदर अभिनय करतात. आणि त्यांनी हा सिग्नल दिलाय, त्यांनी हा लोकांना ही जाणीव करून दिली की आपण भले कुठल्याही सेवेत असू, आपल्याला जे आवडतं ना ते आपण करत राहिलं पाहिजे. सुरवसे मॅडम प्राचार्य आहेत, पण त्यांना लिहायची आवड आहे. त्यांनी काल पुस्तक त्यांचं प्रकाशन झालं. म्हणजे मी हे करतो म्हणून मी ते करू शकलो नाही ही सबब न देता, जे मला आवडतं, जे मला खूप त्यातनं मला जीवन जगण्याचं टॉनिक मिळतं ते करा, हा संदेश देणारे आजचे प्रमुख पाहुणे आणि आजचे अध्यक्ष आहेत. आणि मला वाटतं बसलेले सगळ्यांनाच ते माहिती असेल. आणि म्हणून हा जेव्हा प्रशिक्षणार्थी जो शिक्षक वर्ग आहे, जो अनेक वर्ष शाळेत शिकवत आहे, तो जेव्हा शिक्षक म्हणून लागला, मला वाटतं BEdचं त्यांचं शेवटचं वर्ष असेल की ते त्या BEdचं गॅदरिंग केलं. त्यानंतर BEd DEd झाल्यानंतर फक्त दुसऱ्यांच्या विद्यार्थ्यांना, दुसऱ्यांच्या मुलांना कार्यक्रमात तयार करायचे. 3 तास कार्यक्रम झाला का आपण आपला गुंडाळायचा आणि घरात जायचा, पालकांनी टाळ्या वाजवायच्या. आणि मग ह्या 20 वर्षात, ह्या 25 वर्षात, ह्या 10 वर्षात त्याला कधी मिळणार आहे त्याचं जे कला आहे ती सादर करायला. म्हणून हा मुक्त विद्यापीठ आहे आणि मुक्त स्टेज पण आहे. त्यामुळे इथं करणारे आपले आणि बघणारे आपले, इथं चुका काढणारे कोण नाही. त्याच्यामुळे काहीही झालं तरी चालेल, पण मुक्तपणाने करा, मुक्त व्हा. कारण रिलॅक्स होण्याची वेगळी काही ठिकाणं नाहीत. इतर ठिकाणी मुंबई पुण्यात ते आता आनंदी होण्यासाठी आणि हसण्यासाठी जे कार्यक्रम आहेत, मग दुसऱ्याच्या पोटात हात धरून हस रे म्हणून सांगू, त्याची काही गरज नाही. आपण आपल्या पद्धतीने जगूया, आपण आनंदी राहूया. कारण इतका वाढलेला हा जो ट्रेस आहे, म्हणजे विवेक मणगोर साहेबांना माहिती असेल की प्रचंड आज कोर्टात सुद्धा बघत असताना जे येत आहेत समोर, इतकं विचित्र आहे. फक्त ट्रेसमुळे वाढलेला प्रकार खूप झाले. म्हणजे भांडणं तर हा वेगळा भाग आहे, पण ट्रेसमुळे घेतलेले निर्णय, ट्रेसमुळे झालेलं, तर हा ट्रेस कमी करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न आम्ही जो सांगितला तो सर्वांनी मानला आणि हे सादर केलं. कारण या सादर करण्याने सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण इतक्या वर्षांनी इथं येणं, ती प्रॅक्टिस करणं आणि सादरीकरण करणं याबद्दल मानाचा मुजरा. आणि डॉक्टर आकेकर सर आणि सुरवसे मॅडम यांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आलात. आणि ह्याच्यापूर्वी जसे या संस्थेबरोबर आपण कायम आहात, तसे या पुढच्या काळातही आपण राहावं. कारण सुरवसे मॅडमना मी BEd चालू करण्यापूर्वी ते BEd कसं असतं हे समजून घ्यायला गेलो होतो. आणि नर्सिंग काढताना मला नर्सिंग कॉलेज माहीत नव्हतं. तर आकेकर सरांचं हॉस्पिटल, आकेकर सरांनी निगुडकर सरांनी लिहून दिलं की ह्यांचं स्वतःचं हॉस्पिटल होईपर्यंत हे हॉस्पिटल मोफत या संस्थेला आम्ही मुलांच्या प्रशिक्षणासाठी दिलं. हे त्यांनी दिलं म्हणून हे नर्सिंग कॉलेज सुरू झालं. त्यामुळे ही 2 माणसं संस्थेचीही तेवढीच निगडीत आहेत, कलेशीही तेवढीच निगडीत आहेत आणि समाजाशीही तेवढीच निगडीत आहेत. म्हणून मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण आम्हाला केलेलं आहे. यानिमित्त काही सत्कार स्वागत राहिलेलं आहे. ते स्वागत खरं तर आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या आमच्या छात्र अध्यापिका आहेत, छात्र प्रशिक्षणार्थी आहेत आणि आरवली टाक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आदरणीय नाईक मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय उमेशजी गाळवणकर सरांना करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन आपण यांचं स्वागत करायचं आहे, आदरणीय श्रद्धा नाईक मॅडम यांचं. त्याचबरोबर BSCचे समंत्रक या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय छाया घाडीगावकर मॅडम यांना विनंती करतोय आपण विचारपीठावर यायचं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होतंय. त्याचबरोबर मंदार जोशी सर या ठिकाणी उपस्थित असतील, तर मंदार जोशी सर हे सुद्धा BSCला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांनाही विनंती आपणही या ठिकाणी विचारपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर
आदरणीय गाडीगावकर मॅडमना विनंती करतो की आपण विचारपीठावर यायचं. BSc ला अतिशय चांगल्या प्रकारे इंग्लिश कम्युनिकेशन हा सब्जेक्ट मॅडम शिकवतात. मी आदरणीय डॉक्टर आकेरकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. त्याचबरोबर मी आदरणीय आकेरकर सरांना विनंती करतोय की आमच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सहाय्यक आदरणीय प्रसादजी कानडे सर यांचंही स्वागत या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आदरणीय प्रसादजी कानडे. त्याचबरोबर या ठिकाणी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला जे सगळं दिसतंय भव्य दिव्य सजावट, त्याचे खरं तर चित्रकलेचे प्राध्यापक शिक्षक आदरणीय कानडे सर आहेत. त्याचबरोबर आदरणीय मंदार जोशी सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आदरणीय उमेशजी गाळवणकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मंदारजी जोशी सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय साऊंड सिस्टीमचे आदरणीय निचम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय परेशजी धावडे सरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी निचम साहेबांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर तरुण भारतचे पत्रकार तथा छायाचित्रकार प्रसादजी राणे सर यांना विनंती करतोय की आपणही या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय केंद्रीय प्रसादजी राणे सर आपले छायाचित्रकार तथा पत्रकार दैनिक भारत यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय व्हिडिओग्राफर आदरणीय श्री पाटकर साहेब जे आपल्या या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं व्हिडिओग्राफी करतायत. आदरणीय पाटकर साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि आदरणीय बंड्या माडकुलकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय पाटकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथपाल आदरणीय कुलकर्णी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी आदरणीय गाळवणकर मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ग्रंथपाल आदरणीय कुलकर्णी मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या लिपिक आदरणीय अंकिता वर्दे मॅडम यांचंही स्वागत मी आदरणीय अमृता गाळवणकर मॅडमना करायची विनंती करतोय. त्याचबरोबर ही जी भव्य दिव्य डिजिटल स्क्रीन दिसते आहे त्या डिजिटल स्क्रीनचे सर्व आदरणीय प्रांजल राहुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण विचारपीठावर यायचं आहे. आणि आदरणीय उमेशजी गाळवणकर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रांजलजी राहुल साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आमचे मुक्त विद्यापीठाचे सेवक वृंद आदरणीय सुनीलजी गोसावी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी विचारपीठावर यायचं आहे. सुनील गोसावी. आदरणीय अरुण मरगत सरांना विनंती करतोय की सुनील गोसावी यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर ओंकार कदम यांनाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावर यायचं आहे. मी आदरणीय परेशजी धावडे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ओंकार कदम यांचंही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. ज्ञान कला आणि समाज याची साधना करणारे एक त्रिवेणी संगम साधना करणारे उमद व्यक्तिमत्व समाजशील व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सन्माननीय डॉक्टर स्मिता सुरवसे मॅडम. मी मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व YCMOशी निगडीत जे शिक्षक आहेत किंवा इतर विद्यार्थी जे आहेत या YCMOशी निगडीत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल. अशा प्रसंगी किती बोलायचं हा पहिला प्रश्न येतो की बोलायचं तर किती बोलायचं आणि काय बोलायचं. कारण सगळे शिक्षक असल्यामुळे शिक्षकांना तसं ऐकून घेण्याची सवय नसते, आपल्याला बोलायची सवय असते आणि एकदा बोलायला लागल्यानंतर 30-40 मिनटं तर आपण थांबत नाही. त्याच्यामुळे मी पण एक शिक्षिका आहे, तर आता तुम्ही बघा तुम्हाला तर किती वेळ सहन करावं लागतं ते. पण मी जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम उमेशजी गाळवणकर सरांचं मनापासून धन्यवाद.
मी बरीच वर्ष इथे नसल्यामुळे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्यामुळे किती कायापलट झालेला आहे हे मला माहिती नव्हतं. ते मी एकदा मॅरेथॉनसाठी इथे आले होते आणि आज दुसऱ्यांदा इथे आले. तर हा सगळं परिसर बघून खरंच खूप सुंदर, म्हणजे जसं मुंबईतली एखादी शिक्षण संस्था असेल अशा प्रकारचं इथे वातावरण आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता विद्यार्थी जरी आता इथे शिक्षक विद्यार्थी असले तरी मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटेल जी मी ठरवलं होतं की सांगायची इथे. जसं आता गाळवणकर सर म्हणाले की स्ट्रेसमुळे बऱ्याचशा गोष्टी होतात. तर स्ट्रेसमुळे म्हणण्यापेक्षा आपण एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. तर मी फार पूर्वी एक पत्रकार संजय आवटे सरांचं एक व्याख्यान ऐकलं होतं आणि त्या व्याख्यानात त्यांनी सांगितलेली एक कथा जी मला वाटतं आपल्या पाठ्यक्रमात पण होती, म्हणजे आम्ही शिकत असताना तीच त्यांनी सांगितली होती. तर मी ती थोडक्यात सांगते. तर असाच एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये 11वी किंवा फर्स्ट इयरची मुलं बसलेली होती आणि गाळवणकर साहेब खूप श्रीमंत असल्यामुळे त्यांना काही स्पॉन्सरशिप वगैरे लागली नाही, पण त्या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप लागली होती. तेव्हा ज्यांनी स्पॉन्सर केलं होतं ते व्यक्ती खूप उशिरा आले. कार्यक्रम ऐन रंगात असताना, ती मुलं सगळी एन्जॉय करत असताना ते स्पॉन्सरशिप करणारे व्यक्ती आपल्या मुलीसकट आले. मग ऑब्व्हियसली जसं एखाद्या कार्यक्रमात झालं असतं तसं शिक्षकांनी पटापट ती फर्स्ट इयरची मुलं असल्यामुळे त्यांना उठवलं 3 जणांना आणि त्यांना सांगितलं की मी मागे उभे राहा तुम्ही. आणि त्या मुलीला म्हणजे ते स्पॉन्सरशिप करणारे बाबा आणि त्या मुलीला ती पहिली रांग दिली. आता हा अपमानाचा क्षण ना, कुठल्याही विद्यार्थ्याला वाटेल हा मोठा अपमान झाला आणि त्याच्यात ती जी मुलगी होती ती त्यांची वर्गमैत्रीण होती, त्याच्यामुळे असा तर त्यांना तो जास्तच अपमान लागला. आता मग काय करायचं? आता ह्या सिच्युएशनशी डील कसं करायचं? तर ते 3 मुलं, आता तुम्ही ठरवायचं की कुठली प्रतिक्रिया योग्य. त्या 3ही मुलांपैकी पहिला मुलगा म्हणाला, छे आपलं चुकलंच बाबा, बरोबर नव्हतं हे, आपण कशाला पहिल्या रांगेत जाऊन बसलो, आपण जर पाठीमागच्या रांगेत बसलो असतो तर आपल्याला ही पाळीच आली नसते, आपण चुकलो, आपण पहिल्या रांगेत बसताच कामा नये. दुसरा मुलगा म्हणाला, मी पुढे गेल्यावर असं करणारे इतका श्रीमंत होणार, कारण आता बघतो मी पैशालाच सगळा मान आहे, मी इतका श्रीमंत होणार की मला कोणीही कुठल्याही जागेवरनं उठवू शकणार नाही, मी एवढा श्रीमंत होणार आहे. तिसरा मुलगा म्हणाला, मी मोठा झाल्यावर मी अशी परिस्थिती निर्माण करेन की पैसामुळे कुठल्याही भेदाभेद होऊ नये अशी समाज व्यवस्था तयार करण्याची मी प्रयत्न करेन. आता तुम्ही ठरवा ह्याच्यापैकी कुठली प्रतिक्रिया योग्य. तर एक मी शिक्षक म्हणून तुम्हा सगळ्या शिक्षकांना एक विनंती करेन की तिसऱ्या विद्यार्थ्याची जी प्रतिक्रिया होती तशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्या मुलांकडनं यावीत, ह्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आता जसं मगाशी तुम्ही ऐकलं की काल मी एक ज्ञानज्योती 12 विज्ञान वीरांगना म्हणून एक पुस्तक माझं काल प्रकाशित झालं. आता सर्वसाधारणपणे सगळीकडे चर्चा असते की मुलं वाचत नाहीत, पण आपल्याकडनं आपण एक शिक्षक म्हणून असा प्रयत्न केला पाहिजे की आपण मुलांना वाचायला शिकवलं पाहिजे. माझी बहीण माणगाव हायस्कूलमध्ये ग्रंथपाल आहे. ती सर्वसाधारणपणे मोकळा तास असल्यावर तिला जनरली तो क्लास एंगेज करायला सांगितला जातो. ती त्या मोकळ्या तासामध्ये जाऊन एक पुस्तक घेऊन जाते आणि ते पुस्तक कंपल्सरी त्या एका मुलाला एक त्याच्यातलं वाचायला लावते आणि त्याच्यानंतर ती पण अशी पुस्तकं बरीच डिस्ट्रीब्यूट पण करते मुलांना. तर मला असं वाटतं आपण थोडासा खारीचा वाटा उचलूया आणि आपण एक अमृत देशमुख म्हणून एक गृहस्थ आहे, तुम्ही सर्च करून बघा, त्याला बुकलेट गाय म्हणतात आणि बुकलेट गाय म्हणून तो खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पण त्याला खूप त्याचं कौतुक केलेलं आहे. मेक इंडिया रीड म्हणून त्यांनी एक मोहीम चालू केलेली आहे, पण ती इंग्लिश पुस्तकांसाठी आहे. मी म्हणते अशाच प्रकारची स्कीम आपण का नाही सुरू करू शकत? कारण जे तुम्हाला ऑनलाईन किंवा स्क्रीनवरती एक तर स्क्रीन टाईम वाढतो ही एक पहिली गोष्ट आहे आणि जे तुम्हाला पुस्तक जे वाचन करून जे तुम्हाला कळतं किंवा जे तुम्हाला भावतं ते तसं होत नाही. मी नेहमी याचं एक उदाहरण देते. अमृतवेल नावाचे एक जयवंत दळवींचे, बरोबर ना सर,
त्यांची एक कादंबरी होती आणि त्याच्यावर बेस्ड एक मालिका सुरू झाली होती आणि त्या अमृतवेलमध्ये ती नायिकेची भूमिका अलका कुबल करत होती. पण मी जेव्हा अमृतवेल वाचली होती तेव्हा माझ्या मनात अलका कुबल, आत्ता ती मालिका जे बघतील त्यांच्या डोक्यात ती नायिका म्हणजे फक्त अलका कुबलच आहे. पण माझ्या मनात जेव्हा मी अमृतवेल वाचली होती तेव्हा ती नायिका वेगळीच होती. तुम्ही वाचाल तर तुमच्या मनात ती नायिका वेगळी असेल. तर हे पुस्तकाचं जे महत्त्व आहे किंवा हे पुस्तकातनं जे मिळतं ते जे आहे ते तुम्हाला सर्वसाधारणपणे मिळत नाही इतरत्र. सो माझी तुम्हाला सगळ्यांना ही एक रिक्वेस्ट असेल. आता जसं गाळवणकर सर म्हणाले तसं मी म्हणेन की आजच्या या कार्यक्रमासाठी योग्य कोण असेल तर आकेरकर, डॉक्टर आकेरकर. कारण जसे आपण श्रीराम लागू बघितले, मोहन आगाशे बघितले, डॉक्टर गिरीश ओक बघितले, तसे आपल्याकडे आकेरकर डॉक्टर आहेत. तर त्यांची मी 2 नाटकं बघितली आणि अतिशय सुरेख त्यांचा अभिनय असतो आणि खरोखरच आपल्या या व्यवधानामधनं आपल्याला ज्याच्यात आनंद मिळतो ते खरंच करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हालाही तुमच्या सगळ्यांच्याच काहीतरी असतात. असं कोणच नसतं की ज्यांना कुठलीच गोष्ट येत नाही. अपार्ट फ्रॉम अभ्यास काहीच येत नाही असं कधीच नसतं. काहीतरी गोष्ट असतेच. तर ती तुम्ही शोधून काढा आणि ती तुम्ही तुमची मोठी करा आणि त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला व्यासपीठ नक्कीच मिळेल. आणि मी आत्ता इथे असताना, कारण मी जसं म्हटलं की गेले 18-1 वर्ष मी इथे नसल्यामुळे मला कल्पना नव्हती की इथे काय काय कोर्सेस चालतात. पण आत्ता जसं इथे कळलं की योगावरती पण, योग म्हणायला पाहिजे, योगवरती पण इथे अभ्यासक्रम चालू आहेत. तर मी गाळवणकर साहेबांना विनंती करेन, राहुल महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी समजा संत राहुल महाराज महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय म्हणून जर झालं तर त्यामध्ये आम्ही को करिक्युलर कोर्समध्ये समजा योगचा जर निवड केली तर तुमच्या संस्थेबरोबर आमचं एक MOU व्हावं आणि त्या MOU थ्रू आपण फॅकल्टी एक्सचेंज वगैरे काहीतरी करावा अशी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते. तुमच्या आजच्या कार्यक्रमाला म्हणजे खरोखरच मला कोणी काही सांगितलं की इथे काही करून दाखव तर एक्सेप्ट बोलण्यापलीकडे मला काही येणार नाही. मला खूप आनंद होतोय की इतके शिक्षक इतक्या हिरिरीने आपला, कारण मला माहिती आहे की शिक्षकांना आता भरपूर कामं असतात, मग त्या कामातनंही वेळ काढून त्यांनी कधी प्रॅक्टिस केली असेल आणि कधी आता ते स्टेजवर कसा परफॉर्म तर नक्कीच सगळेजण चांगले करणार आहेत. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि असंच उत्तरोत्तर हे बॅरिस्टर नाथपै प्रांगण जे आहे ते वाढत जाऊ. माझ्याकडनं पण काही सेवा असेल तर गाळवणकर साहेब आपण सांगा, मी ती नक्कीच करेन. एकच म्हणजे सांगू शकते, म्हणजे मी सोमयाला असताना YCOM थ्रू जे सायन्सचे प्रॅक्टिकल्स असायचे ते सोमयामध्ये व्हायचे. तर असं काही तुम्हाला हवं असेल तर आमचं कॉलेज सदैव उघडं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला सायन्सचे प्रॅक्टिकल्स करायला मदत करू. मला इथे बोलवलं मरगत सरांचे खरं तर मनापासून आभार, कारण त्यांनी ते मला सांगायला आले होते आणि मनापासून आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. खरोखर तुमचं समाजशील असं व्यक्तिमत्व आहे. ज्ञानाची निरंतर साधना तुम्ही करता आहात आणि ज्ञानाची साधना करता आहात म्हणूनही तुम्ही मदत करणारे आहात आणि तुमच्या भाषणातून तुम्ही हे सगळं व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर जसं मॅडमनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे त्याचप्रमाणे म्हणण्यासारखं असं आहे की देखणे ते जीवने प्रांजळाचे आरसे, गोरटेनी सावळे मोल नाही फारसे. माणसाचं अंतर्गत जे कौशल्य असतं ना हे फार मोठं असतं आणि त्या कौशल्यानेच माणूस आपल्या व्यक्तिमत्वाला एक बहर आणतो. आणि असंच एक बहर आणणारं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत असे आदरणीय संजीव आकेरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्था संचलित या बॅरिस्टर नाथपै B.Ed कॉलेज आणि इतरही बरेच उपक्रम इथे चालतात, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संलग्नाने आज तुम्ही जो स्नेहसंमेलन, तुम्ही त्याला स्नेहबंध असं नाव दिलं आहे आणि मला ते नाव आवडलं खरंच. स्नेहसंमेलनापेक्षा स्नेहबंध अजून जरा जवळचं वाटतं. त्याला मी सर्वप्रथमच खूप खूप शुभेच्छा देतो.
सर्वप्रथम शिक्षकांसमोर काही बोलणं हे भीतीदायक असतं. त्याचबरोबर शिक्षकांना शिकवणारे शिक्षक यांच्यासमोर अजून काहीतरी बोलणं हे अजून किती भीतीदायक असेल हे माहिती नाही. अर्थात आम्ही ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला ती पु ल देशपांडेंच्या दामले मास्तरांची भीती नव्हती, परंतु एक आदरयुक्त भीती नेहमीच असायची की आजही जर सावंत सर येऊन उभे राहिले तर आम्हाला उभं राहावं लागतं. आम्ही अजूनही उभे राहतो. किंवा कोणी माझे शिकवणारे कोणी सर आले तर ओके आय स्टँड. आत्ता माझ्या मुलाच्या लग्नात माझे KMचे शिक्षक आले होते, तर मला खाली उतरून जाऊन त्यांचे पाय पडावेसे वाटतात. ही त्यावेळेची हे होती. हा आदर, हा रिस्पेक्ट कुठेतरी लूज होतोय. असं नाही की आम्हीही आमच्या शिक्षकांना टोपण नावं ठेवलेली होती आणि ती खाजगीत बोलायचो किंवा कुजबूज जायचो. मोठ्याने बोलायची टाप नव्हती. सामंत सरांनाही असंख्य टोपण नावं होती, परंतु ती टाप नव्हती की आमची त्यांच्यासमोर बोलायची. आता तशी काही राहिली नाही आहे. आताच्या जनरेशनमध्ये हा फरक पडलेला आहे. आणि मी जनरेशन नुसतीच विद्यार्थ्यांची म्हणत नाही आहे, तर शिक्षकांची सुद्धा जी आताची जनरेशन आहे त्यामध्ये सुद्धा ही गॅप पडलेली आहे. परंतु तो जनरेशनचा विचार असू शकतो. तर ही गॅप कुठेतरी संपावी असं वाटत राहतं. कारण शेवटी आत्ता मगाशीच मॅडम म्हणाल्या की आय थिंक द वेस्टर्न शिक्षण प्रणाली आता परत ब्लॅकबोर्डकडे चालली आहे. म्हणजे आपण डिजिटलकडे आहोत आणि ते परत ब्लॅकबोर्डकडे चाललेले आहेत. ते परत वाचनाकडे चाललेले आहेत. त्यांच्याकडे स्क्रीन टाईम कमी करायचं या दृष्टीने पावलं उचलले जात आहेत. आपण आत्ता मॅक्झिमम स्क्रीन टाईमवरच आहोत, आम्ही सुद्धा त्या दृष्टीने. परंतु शिक्षक हा जो माणूस आपण ज्याला म्हणूया किंवा आपण गृहस्थ म्हणूया, तो नुसताच पुस्तकी ज्ञान देणारा नसतो. तो त्या विद्यार्थ्याचा किंवा इव्हन तुम्ही जे शिक्षकांना शिकवता त्यांचा सुद्धा सर्वांगीण विकास कसा होईल, तो सर्वकष निकषावर कसा पुढे जाईल, तो आपल्या करिअरमध्ये आपल्या जीवनामध्ये कसा यशस्वी होईल, याचं फलश्रुती त्या शिक्षकाच्या शिकवण्यामध्ये असते आणि ती पार पाडत असतो. आतापर्यंत मलाही ती कळत नव्हती, पण जेव्हा 2019 पासून मी जेव्हा SSPM मेडिकल कॉलेज सुरू झालं आणि मी तिथे प्रोफेसर म्हणून जॉईन झालो होतो, तेव्हा त्या शिकवण्यातला आनंद काय असतो, त्या विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर तो विषय त्यांना समजल्यानंतर त्याची हे काय होते जे मी अनुभवली नव्हती की त्या मला ज्या शिक्षकांनी शिकवलेलं शिकवल्यानंतर काय असते, ती अनुभूती आल्यानंतर ही किती उच्च स्तराची अनुभूती आहे हे कळतं. पण त्यासाठी तो शिक्षक आणि प्रशिक्षक किंवा शिक्षणार्थी जो आहे, जो कोणी असेल, त्याच्यामधला तो अंतर जे थोडंसं वाढत चालले, त्याची खंत मला आजकाल वाटत राहते की ती कुठेतरी दूर व्हावी. आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न केले पाहिजेत हे मी आय थिंक त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ तुम्ही आहात, तर ती कुठेतरी मिटावी असं मला वाटतं हल्लीच्या याच्याप्रमाणे. दुसरी गोष्ट, स्नेहसंमेलन किंवा स्नेहबंध हे तुम्ही केलेलं आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मला चित्रकलेची प्रचंड भीती वाटायची. चित्रकला म्हटली की मला नाही काय यायचंच नाही, मला सरळ लाईन सुद्धा मारता यायची नाही. आणि आमच्या वेळी त्यावेळी एलिमेंटरी याला मार्क असायचे, एक्स्ट्रा मार्क्स असायचे काहीतरी, तर आम्ही त्याला सगळेजण बसायचो. आणि बसलो होतो आणि बघितलं तर परीक्षा सुरू झाली. मला काय ते समोर एक बरणी फूल असं काहीतरी ठेवलेलं होतं आणि ते रेखाचित्र काय असतं ते काढा असं सांगितलं होतं. मला ओ की ठो कळत नव्हतं त्यातलं. माझं अर्धा तास झाला तरी माझं हे कोरच होतं. तिकडे तेवढा जे पर्यवेक्षक होते ते पण एक चित्रकलेचे शिक्षकच होते असं वाटतं. पण ते आले आणि म्हणाले तू करत का नाही आहेस काय? तो सर मला चित्र काढताच येत नाही, कोणीतरी मला बसायला सांगितलं म्हणून मी बसलो. ते मला म्हणाले तू काढायला सुरुवातच केली नाही तर तुला येत नाही कसं कळलं, तू सुरुवात तर कर, मी हात धरून सांगतो तुला. असं त्यांनी मला हात धरून पहिले वेश मारून दिली. आता काढ म्हणाले, पुढे जे काय येत आहे ते काढ, चुकलं तर चुकलं, काय होईल जास्त जास्त एलिमेंटरीमध्ये नापास होशील, ते काय म्हणजे कुठली मोठी परीक्षा नाही आहे. आणि त्यानंतर मी काहीतरी रेघाटलं तिथे, मला माहिती नाही मी काय रेघाटलं. मी ती प्रायमरी एलिमेंटरी परीक्षा पास झालो, ज्याची मला भीती वाटत होती. मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला येणाऱ्या सुप्त गोष्टी खूप असतात,
आत्ता मॅडम अभिनय म्हणत होता, मी फार मोठा अभिनेत्याने खूप मोठी नावं घेतली, मी त्याच्या थोडीसा अभिनेता वगैरे काही नाही आहे. परंतु मी इथे आलो, पूर्वी आम्ही कॉलेजमध्ये नाटक वगैरे केलेली आहेत. त्यावेळेला अतुल पोरचुरे, विनय आपटे वगैरे सगळं शिकवायला होते आम्हाला रुईया कॉलेजमध्ये मी असताना. पण त्याच्यानंतर करिअरच्या नादात ह्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत जातं. आपण करिअरच्या मागे धावत जातो, हे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. याकडे लक्ष दिलं तर करिअर कसं होईल याच्याकडे होऊन ती गोष्टी दाबल्या जातात किंवा त्या गोष्टी आपण कुठेतरी दाबून ठेवतो. नाही, हे नको, ह्याच्यामध्ये वेळ नको घालूया, ह्याच्यामध्ये वेळ गेला पाहिजे आपला. आणि मग वयाच्या एका क्षणावर वाटायला लागतं, अरे हे मी का नाही केलं. जेव्हा तुम्ही समोर बघत असता दुसऱ्यांना करताना, हे मला येत होतं तर मी हे का नाही केलं. तर ते करण्याची प्रेरणा त्यावेळेला मला आपले वैद्य सर, केदार सामंत यांनी सगळ्यांनी ती गुंतली. नाही, तुम्हाला जमणार, का नाही जमणार, तुम्ही केलेलं आहे एवढं तर. आणि ते केलं आणि ते झालं. तर त्या अनुषंगाने मी अभिनय करायला लागलो. तसंच आत्तासुद्धा इथे जे करणार आहेत त्यांच्यामधून सुद्धा कोणतरी असं असेल की जे याच्यातून प्रेरणा घेऊन पुढे काहीतरी करेल आणि आपल्या करिअरच्या बाहेर कुठेतरी जाऊन जे एक्स्ट्रा करिक्युलर आपण म्हणतो ते करेल, याची मला खात्री आहे. मी जास्त वेळ घेत नाही तुमचा. शिक्षक आहेत, त्यांच्यासमोर जास्त बोलायची आपल्याला टाप नसते. आपण जास्त बोलूही नाही. उमेशबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. उमेशला आम्ही खूप लहानपणापासून ओळखतो, अगदी अगोदरपासून ओळखतो आम्ही त्याला. त्याच्यावर माझे आता 25-30 वर्षाचे स्नेहसंबंध आहेत. आणि काही गोष्टी झाली तरी उमेशला मी केव्हाही सांगतो. त्याने हे जे काय उभं केलं ह्याच्याबद्दल बरेच वेळा मी बोलून झालेलो आहे. सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या शून्यातून त्याने काय उभं केलेलं आहे आणि कसं उभं केलेलं आहे. आणि फक्त मी एक गोष्ट उमेशला त्यावेळी सांगितली की तू सगळ्यात मोठी चांगली गोष्ट काय करतोयस की तू शिक्षण देणारी संस्था उभी करतोयस. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही उभी केली ती हॉस्पिटल केली, ओके, ती एक सेवा देणारी संस्था वेगळी आहे, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे. पण शिक्षण मी आत्ताही म्हणतो की मीही जे देतोय शिक्षण हे सर्वात जगातली सर्वात उच्च संस्था आहे कुठल्याही संस्थेपेक्षा. आणि ती जी केली आहे त्याच्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. तुझं खूप वेळा केलेलं आहे मी, परत वेळा तू माझं अभिनंदन करशील. उमेशची स्मृतिचिन्ह माझ्याकडे बरीच आहेत तशी, त्यामुळे त्याच्या शाली पण बऱ्याच आहेत माझ्याकडे. त्यामुळे तो प्रत्येक वेळी मला बोलवत असतो. मर्गज सरांनी यावेळी फोन करून मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे आभार, खूप आभार. मी जास्त वेळ नाही घेणार कारण आत्ता ते सगळे जे कलाकार आहेत विंगेत बसून काय होतं हे मला जास्त माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना जास्त वेळ अजून वाट बघायला लावणार नाही. अध्यक्ष भाषण हे शेवटचं असतं, त्याच्यानंतर आभार प्रदर्शन असतो फक्त. सो या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही खरोखरच कलावंत आहात, हे तुमच्या भाषणातून तुम्ही व्यक्त केलेलं आहात. आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन. कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय कोणताही सोहळा पूर्ण होत नाही. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले सन्माननीय डॉक्टर संजीव आकेरकर सर यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या प्रमुख पाहुण्या प्राचार्य स्मिता सुरवसे मॅडम यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सर्वेसर्वा आदरणीय उमेश गाळवणकर सर यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले गाळवणकर सरांचे पिताश्री व मातोश्री यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे हसरं व्यक्तिमत्व, आनंद व्यक्तिमत्व असं आमच्या संस्थेचे CEO सौ गाळवणकर मॅडम यांचेही मी आभार मानते. सन्माननीय ॲडव्होकेट मांडकुलकर सर यांचे आभार मानते. तसेच विविध शाखांचे प्राचार्य, समंत्रक, सर्व शाखांचे प्रशिक्षणार्थी यांचेही आभार मानते. नेपथ्य, रंगमंच, फोटोग्राफर, पत्रकार बंधू यांचेही आभार मानते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आकेरकर सर यांना मी विनंती करेन की त्यांनी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे.